हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आज आपल्याला बघायचं अबाउट कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर इज अन अरेंजमेंट ऑफ टू कंडक्टर इन विच वन कंडक्टर इज चार्ज्ड while the other conductor is earth connected, and this arrangement is actually used to store electrical energy in the form of charges. आपल्याला माहीत आहे कॅपॅसिटर एक दोन कंडक्टरची अशी अरेंजमेंट आहे की ज्यामध्ये एक कंडक्टर आपण चार्ज करत असतो आणि दुसरा कंडक्टर हा अर्थ कनेक्टेड असतो, की जेणेकरून या अरेंजमेंटला आपण यूज करत आहे टू स्टोर्ड इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्जेस. आणि अशा अरेंजमेंटला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, कॅपॅसिटर. आपल्याला डिस्कस करायचं कशा प्रकारे कॅपॅसिटरमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ चार्जेस आपण स्टोर्ड करत आहे, त्याची कॅपॅसिटी कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड करत आहे. ओके, आणि याचं प्रिन्सिपल काय आहे हे सर्व इथे आपल्याला डिस्कस करता येईल. त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करत आहे दोन पॅरलल मेटल प्लेट्स आपण घेत आहे अशा. लेट अस कन्सिडर दिस ॲज प्लेट 1 अँड इट इज प्लेट 2. इफ नाव वी डिपॉझिट capital Q charge which is of positive nature on plate 1 and the same amount of negative charge on plate 2 like this. आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारच्या इक्वल आणि अपोजिट चार्जेसनी चार्ज केलेल्या दोन प्लेट एकमेकांसमोर जर आपण पॅरलली हेल्ड करत असेल तर या दोन्ही प्लेटच्या बिटवीन आपल्याला काय फॉर्म होताना दिसणार, इलेक्ट्रिक field which is always directed from positive plate to the negative plate. जर आपण दोन्ही प्लेटच्या बिटवीन तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जर इथे ड्रॉ केले तर each and every electric line of force is found to be parallel and equidistant from each other. It represents that the electric field between these two plates is uniform. आपल्याला माहीत आहे या दोन्ही प्लेटच्या बिटवीन तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, युनिफॉर्म आहे. आणि आयदर साईडला दोन्ही प्लेटच्या इलेक्ट्रिक फील्ड काय राहील, 0 राहील. अशा प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन दीज टू प्लेट आपल्याला जनरेट होताना दिसत आहे. ओके, सपोज लेट या दोन्ही प्लेटमध्ये असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आपण कन्सिडर करत आहे V आहे. आपण डिस्कस केलेला आहे पोटेन्शियलच्या मिनिंगमध्ये. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट 1 अँड प्लेट 2 जर V असेल तर युनिट पॉझिटिव्ह चार्जला म्हणजे 1 कुलॉम ऑफ पॉझिटिव्ह चार्जला प्लेट 2 पासून प्लेट 1 पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी लागणारं वर्क किंवा मिळणारी एनर्जी ही आपल्याला माहिती आहे किती आहे, V आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. काय सांगितलं आपण, लक्ष द्या इकडे. कॅपिटल Q आणि निगेटिव्ह मायनस कॅपिटल Q असे चार्ज असणाऱ्या दोन प्लेट्स आहेत 1 आणि 2. दोघांच्या बिटवीन आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार होत आहे. लेट आपण या इलेक्ट्रिक फील्डमधल्या या दोन्ही प्लेट 1 आणि प्लेट 2 यांच्यामध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स जर V कन्सिडर केला तर आपल्याला माहीत आहे याचं मिनिंग की युनिट पॉझिटिव्ह चार्जला सेकंड प्लेटपासून फर्स्ट प्लेटपर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी लागणारं वर्क इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट, याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल. आणि ते किती घेतलं आपण इथे, V आहे. ओके, नाव जर आपण या दोन्ही प्लेटवर असणारा चार्जर इन्क्रीज केला तर काय होणार, आपल्याला माहिती आहे या दोघांच्या बिटवीन तयार होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय होईल, स्ट्रॉंग होईल. त्यामुळे त्याच इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट या युनिट पॉझिटिव्ह चार्जला शिफ्ट करण्यासाठी वर्क कसं लागणार, जास्त. कारण जास्त फोर्सने ते अपोज करणार, त्यामुळे त्याला डिस्प्लेस करण्यासाठी वर्क कसं लागेल तेवढंच जास्त. म्हणजे अल्टिमेटली काय इन्क्रीज होणार, पोटेन्शियल. म्हणजे जेव्हा तुम्हाला काय सांगता येणार की जर या अरेंजमेंटमध्ये आपण चार्ज इन्क्रीज करत असेल तर अल्टिमेटली काय इन्क्रीज होत आहे, पोटेन्शियल इन्क्रीज होत आहे. ओके, तर आपण इथे काय लिहू शकतो मग, that charge is always directly proportional to electric potential. त्यामुळे या अरेंजमेंटमध्ये चार्ज इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी प्लेट. ओके, आणि यांच्याच प्रोपोर्शनॅलिटीचा जो कॉन्स्टंट असतो त्या कॉन्स्टंटला आपण या अरेंजमेंटची काय म्हणतो, कॅपॅसिटी.
दॅट इज कॉल्ड द कॅपॅसिटी ऑफ धिस अरेंजमेंट. मग काय लिहिता येईल आपल्याला? वी कॅन राईट धिस क्यू इक्वल टू, जर आपण प्रपोर्शनॅलिटी साईनला रिप्लेस करत असेल इक्वल साईनने, तर आपण काय डिफाईन करतोय? कॉन्स्टंट. लेट तो कॉन्स्टंट इथे घेतला आपण सी आहे. देअरफॉर वी कॅन राईट क्यू इक्वल टू सी इंटू व्ही, वेअर दिस सी इज कॉल्ड कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर और अरेंजमेंट. या अरेंजमेंटची काय आहे? कॅपॅसिटी. देअरफॉर वी कॅन राईट capacity is equal to, C is always equal to Q by V. This is the capacity of any conductor or any arrangement. काय? C equals to Q by V. मग यावरून आपल्याला कॅपॅसिटीची डेफिनेशन इथे एक्सप्रेस करता येईल. बघा या इक्वेशनमध्ये इफ V is 1 व्होल्ट, जर या व्हीला आपण 1 व्होल्ट कन्सिडर करत असेल, देन सी इक्वल्स टू काय येणार? क्यू. देअरफॉर कॅपॅसिटी ऑफ एनी अरेंजमेंट इज डिफाईन्ड ॲज द अमाऊंट ऑफ चार्जेस रिक्वायर्ड टू इन्क्रीज द पोटेन्शियल ऑफ अरेंजमेंट थ्रू 1 व्होल्ट. कुठल्याही कंडक्टर किंवा कुठल्याही अरेंजमेंटचं पोटेन्शियल 1 व्होल्टने रेज करण्यासाठी जे चार्जेस लागतात, त्या चार्जेसला आपण त्या अरेंजमेंटची काय म्हणू शकतो? मग कॅपॅसिटी. ओके, दिस इज कॉल्ड द कॅपॅसिटी ऑफ धिस अरेंजमेंट ऑर कंडक्टर. कळलं? पुन्हा रिपीट करू, लक्ष द्या इकडे. पुन्हा आपण काय कन्सिडर करता येते बघा, 2 मेटल प्लेट्स आपण घेतल्या, आयडेंटिकल आहेत. त्यापैकी फर्स्ट मेटल प्लेटवर आपण कॅपिटल क्यू हा पॉझिटिव्ह नेचरचा चार्ज डिपॉझिट करत आहे, तर सेकंड प्लेटवर आपण निगेटिव्ह कॅपिटल क्यू हा चार्ज डिपॉझिट करत आहे. दोन्ही प्लेटवर आयडेंटिकल चार्ज आहे, त्यामुळे दोन्ही प्लेटच्या बिटवीन जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल ती इलेक्ट्रिक फील्ड कशी राहणार? युनिफॉर्म राहणार. ओके, आता अशाच इलेक्ट्रिक फील्डमधल्या निगेटिव्ह प्लेटपासून पॉझिटिव्ह प्लेटपर्यंत एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करण्यासाठी जे वर्क लागणार, त्या वर्कला आपण या दोन्ही प्लेटमधला काय म्हणू शकतो? पोटेन्शियल डिफरन्स. आता जर आपण या प्लेटवरचे चार्जेस जर इन्क्रीज केले, तर साहजिक आहे दोन्ही प्लेटच्या बिटवीन जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार, त्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ, तिची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होणार? इन्क्रीज होणार. त्यामुळे त्या एका पॉझिटिव्ह चार्जला या प्लेटपासून या प्लेटपर्यंत नेण्यासाठी जे अगोदर आपण वर्क परफॉर्म करत आहे त्याच्यापेक्षा आपल्याला काय करावं लागेल? जास्त वर्क परफॉर्म करावं लागेल, कारण फोर्स काय होता? इन्क्रीज होत आहे, अपोजिंग फोर्स इन्क्रीज होत आहे. ओके, म्हणजे अल्टिमेटली काय इन्क्रीज होत आहे? पोटेन्शियल. याच्यानं आपण काय सांगू शकतो की चार्ज इज ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ द सिस्टम. दिलेल्या सिस्टमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियलला हा चार्ज कसा आहे? मग डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. आणि या दोघांच्याच प्रपोर्शनॅलिटीचा जो कॉन्स्टंट असतो, त्या कॉन्स्टंटला आपण त्या अरेंजमेंटची काय म्हणतो? कॅपॅसिटी, दॅट इज सी. Therefore, we can write capacity of any conductor or capacity of any arrangement, C is always equal to Q by V. आता यावरून आपल्याला डेफिनेशन सांगायची एक्झॅक्ट कॅपॅसिटीची. जर आपण या इक्वेशनमध्ये व्हीला 1 व्होल्ट ॲझ्युम करत असेल, ओके, तर आपल्याला माहिती आहे C इज इक्वल टू काय मिळते? Q. Therefore, capacity of conductor is defined as the amount of charges Q required to increase the potential of this arrangement through 1 volt. कुठल्याही कंडक्टर किंवा कुठल्याही अरेंजमेंटचं पोटेन्शियल 1 व्होल्टनी रेज करण्यासाठी जेवढेही चार्जेस लागतात, त्या चार्जेसला आपण त्या कंडक्टर किंवा त्या अरेंजमेंटची काय म्हणू शकतो? कॅपॅसिटी. ओके, दिस इज नाव. या कॅपॅसिटीचा आपल्याला युनिट इथे लिहिता येणार. युनिट ऑफ कॅपॅसिटी तर कॅपॅसिटीचं युनिट आहे फॅराड, and it is equal to what? Charges unit coulomb per volt. The unit of capacity is what? Farad. आणि याचं मिनिंग काय येणार? कुलोम पर व्होल्ट. जर आपण इफ 1 coulomb of charge raises or increases potential of conductor by 1 volt, then its capacity is considered to be 1 farad.
जर 1 कुलम ऑफ चार्ज एखाद्या कंडक्टरचं पोटेन्शियल 1 व्होल्टनी इन्क्रीज करत असेल तर त्या कंडक्टरची कॅपॅसिटी आपण 1 फॅराड आहे असं म्हणू शकतो. ॲक्च्युली फॅराड हे खूप मोठं युनिट आहे. प्रॅक्टिकली यूज होणारं जे युनिट आहे ते काय आहे, मायक्रो फॅराड, मिली फॅराड, पिको फॅराड, नॅनो फॅराड. ओके, हे दीज आर द प्रॅक्टिकली यूज्ड युनिट्स फॉर द कॅपॅसिटी. कळलं का सगळ्यांना? हे याला पण सिम्पली काय म्हणत आहे, कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर. ओके, आता साहजिक आहे जर एखादा अरेंजमेंटची कॅपॅसिटी लार्ज असेल तर तो तेवढेच जास्त चार्जेस आपल्यामध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. तेच आपल्याला इथे डिस्कस करायचं. ओके, दिस इज कॉल्ड कॅपॅसिटी. ओके, नाव आता आपण डिस्कस करू प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर? ओके, सपोज आपण कन्सिडर करत आहे अगेन 2 आयडेंटिकल मेटल प्लेट्स आपण घेतल्या अशा, सेम प्लेट 1 आणि प्लेट 2. आउट ऑफ दीज 2 प्लेट सपोज मेटल प्लेट 1ला आपण चार्ज करत आहे. ओके, आपल्याला माहिती आहे 1 किंवा या फर्स्ट प्लेटला जर आपण चार्ज करत असेल तर ही प्लेट आपल्या अराउंड काय फॉर्म करणार, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आणि याच प्लेटच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होत आहे त्याच इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ही सेकंड प्लेट प्लेस करत आहे, सेकंड मेटल प्लेट आपण प्लेस करत आहे. आपल्याला माहीत आहे मेटल प्लेट आहे त्यामुळे याच्यामध्ये काय आहेत, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ड्यू टू दीज पॉझिटिव्ह चार्जेस ऑन प्लेट 1 the free electrons in second plate gets attracted. आपल्याला माहिती आहे सेकंड प्लेटमध्ये इलेक्ट्रॉन त्याच्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होत आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली -q अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज आपल्याला इंड्यूस होताना दिसतो प्लेट सेकंडच्या इनर सरफेसवर. आणि आयदर सरफेसवर एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे कोणती किती चार्ज आहे, सेम प्लस पॉझिटिव्ह चार्ज प्लस q. सेकंड प्लेट न्यूट्रलच आहे. ओके, फक्त आतल्या भागावर काय इंड्यूस होत आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि बाहेरच्या भागावर काय होत आहे, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता यामुळे काय होत आहे बघा, आपल्याला माहीत आहे की ही जी प्लेट फर्स्ट आहे, सपोज या जी फर्स्ट प्लेट आहे या फर्स्ट प्लेटवर असणाऱ्या कॅपिटल क्यू या चार्जमुळे या प्लेटचं पोटेन्शियल आपण सपोज कन्सिडर करू V आहे. किती आहे, V. ओके, सपोज सेकंड प्लेट अपसेंड कन्सिडर करा. इन द अब्सेन्स ऑफ सेकंड प्लेट, ओके, द पोटेन्शियल ऑफ फर्स्ट प्लेट ड्यू टू चार्ज ऑफ कॅपिटल Q ऑन इट, इट्स पोटेन्शियल विल बी V. यावरून या प्लेटची आपल्याला कॅपॅसिटी लिहिता येणार. इथे लिहिता येईल कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट प्लेट इन absence ऑफ सेकंड. ड्यू टू चार्ज capital Q and potential V is C equals to किंवा C नॉट घेऊ आपण, C नॉट इज इक्वल टू सांगा किती ना. आपण कॅपॅसिटी बघितली, चार्ज अपॉन पोटेन्शियल. याच्यावर चार्ज किती आहे Q आणि याचं पोटेन्शियल किती आहे V. जर याची कॅपॅसिटी किती राहणार, Q अपॉन V. दिस विल बी द कॅपॅसिटी ऑफ प्लेट 1 बट इन अब्सेन्स ऑफ प्लेट 2. बट कोणाच्या अब्सेन्समध्ये प्लेट 2च्या. पण इथे आपण जर सेकंड प्लेट ठेवलेली आहे तर काय होणार बघा, हे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत या सेकंड प्लेटवर असणारे -Q, या चार्जमुळे या प्लेटचं पोटेन्शियल साहजिक आहे काय होणार, कमी होणार, निगेटिव्ह आहे ना.
त्यामुळे याचं पोटेन्शियल काय होणार, कमी होणार. आणि आयदर साईडला असणारे हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत यांच्यामुळे या प्लेटचं पोटेन्शियल काय होणार, इन्क्रीज होणार. दोन्ही चार्जेस सेमच आहेत. या निगेटिव्ह चार्जमुळे या प्लेटचं पोटेन्शियल हे नसताना किती आहे, व्ही. पण आता ही सेकंड प्लेट ठेवल्यावर आतमध्ये निगेटिव्ह चार्ज, बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आतला निगेटिव्ह चार्ज या प्लेटचं पोटेन्शियल काय करत आहे, कमी करत आहे. आणि बाहेरचा पॉझिटिव्ह चार्ज या प्लेटचं पोटेन्शियल काय करत आहे, इन्क्रीज करत आहे. त्यामुळे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेकंड प्लेट, ओके, फर्स्ट प्लेटचं नेट पोटेन्शियल म्हणजे अगोदर व्ही आहे, आता थोड्याफार प्रमाणात काय होणार, कमी होणार. का कमी होणार, कारण आपल्याला माहीत आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज याच्या निअरर आहे. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज थोडंसं जास्त मॅग्निट्यूडने फर्स्ट प्लेटचं पोटेन्शियल कमी करणार आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मॅग्निट्यूडने हा पॉझिटिव्हच्या त्याचं पोटेन्शियल काय होणार, इन्क्रीज करणार. त्यामुळे नेट या प्लेटचं पोटेन्शियल काय होणार, आपल्याला कमी होताना दिसत आहे. थोड्याफार प्रमाणात पोटेन्शियल काय होतं, याचं कमी होत आहे. त्यामुळे बघा इथे आता की ही जर सेकंड प्लेट इथे आपण ठेवली तर या सेकंड प्लेटच्या प्रेझेन्समुळे सेम चार्ज कॅपिटल क्यू असताना या प्लेटचं पोटेन्शियल थोड्याफार प्रमाणात काय होत आहे, कमी होत आहे. पोटेन्शियल थोड्याफार प्रमाणात काय होतं, कमी. त्यामुळे साहजिक आहे याची कॅपॅसिटी काय होणार, थोड्या प्रमाणात काय होणार, इन्क्रीज. आलं का लक्षात. पोटेन्शियल आता डिनॉमिनेटरमधला नंबर जर स्मॉल कमी होत असेल तर हे आन्सर जास्त येणार. त्यामुळे पोटेन्शियल जर थोड्याफार प्रमाणात कमी होत असेल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस प्लेट, ओके, तर याची कॅपॅसिटी थोड्याफार प्रमाणात काय होणार, वाढणार. म्हणून एकटा सिंगल मेटल प्लेट असताना कॅपॅसिटी C0 आहे, बट ही प्लेट ठेवल्यामुळे आतमध्ये निगेटिव्ह, बाहेर पॉझिटिव्ह चार्ज, हे निगेटिव्ह चार्ज या प्लेटचं पोटेन्शियल काय करत आहे, कमी करत आहे. आणि हे पॉझिटिव्ह चार्ज या प्लेटचं पोटेन्शियल काय करत आहे, इन्क्रीज करत आहे. पण निगेटिव्ह चार्ज या प्लेटच्या जवळ असल्यामुळे निगेटिव्ह चार्जकडून कमी होणारं पोटेन्शियल थोडं जास्त आहे आणि पॉझिटिव्ह चार्जकडून वाढणारं पोटेन्शियल थोडंसं त्याच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे नेट फर्स्ट मेटल प्लेटचं पोटेन्शियल सेकंड प्लेटमुळे काय होत आहे, आपल्याला कमी होताना दिसत आहे. पोटेन्शियल जर कमी होत असेल तर साहजिक आहे कॅपॅसिटी थोड्याफार प्रमाणात काय होणार, वाढणार. थोड्याफार प्रमाणात काय होणार, वाढणार. आपल्याला हीच कॅपॅसिटी काय करायची, प्रचंड प्रमाणात इन्क्रीज करायची. मग जर कॅपॅसिटी आपल्याला खूप जास्त प्रमाणात जर इन्क्रीज करायची असेल तर साहजिक आहे पोटेन्शियल आपल्याला काय करावं लागेल, खूप जास्त प्रमाणात कमी करावं लागेल. आणि हेच कमी करण्यासाठी आपण काय केलं, मग ही जी सेकंड मेटल प्लेट आहे हिचा आउटर सरफेस हा जर आपण अर्थिंगला कनेक्ट करत असेल, ओके, तर आपल्याला माहीत आहे दिस पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत, ओके, या पॉझिटिव्ह चार्जेसला अर्थमध्ये इलेक्ट्रॉन काय करतात, न्यूट्रल करून टाकतात. त्यामुळे दिस पॉझिटिव्ह चार्जेस गेट लॉस इनटू अर्थ. आता जर असं अर्थला जर आपण ही सेकंड प्लेट जर जॉईन केली तर काय होत आहे मग, की या मेटल प्लेट फर्स्ट मेटल प्लेटचं पोटेन्शियल इन्क्रीज करणारे पॉझिटिव्ह चार्जेस आपण इथे न्यूट्रल करून टाकले. हे काय करून टाकले, न्यूट्रल करून टाकले. त्यामुळे फर्स्ट मेटल प्लेटचं पोटेन्शियल प्रचंड प्रमाणात काय होत आहे, या निगेटिव्ह चार्जेसमुळे कमी होत आहे आणि याची कॅपॅसिटी तेवढ्यात जास्त प्रमाणात काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. लक्षात. मग आपल्याला माहीत आहे इथे की निगेटिव्ह चार्जवर असण्यामुळे याच्यामुळे सपोज सेकंड मेटल प्लेटचं पोटेन्शियल आता होत आहे किती, -V डॅश करू. या मेटल प्लेटचं पोटेन्शियल V डॅशने काय होतं, कमी होत आहे. देअरफॉर इथे लिहिता येईल पोटेन्शियल ऑफ फर्स्ट प्लेट ड्यू टू अर्थ कनेक्टेड सेकंड प्लेट विल बी, ओके. बघा आता आहे की त्याचं V, ही या प्लेटच्या निगेटिव्ह पोटेन्शियल कितीने कमी करत आहे, -V. त्यामुळे आता होणार किती याचं नेट पोटेन्शियल, V नेट इक्वल्स टू काय होणार, V - V डॅश, ओके. अँड कॅपॅसिटी C विल बिकम, चार्ज तर सेमच आहे क्यूच, बट पोटेन्शियल किती होत आहे, व्हीच्या ऐवजी काय होत आहे, V नेट
ओके, कॅपॅसिटी किती होतं, एक व्ही नेट. आणि याच्यातून आपल्याला सांगता येणार दॅट धिस कॅपॅसिटी सी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सी नॉट. त्यामुळे एकटी मेटल प्लेट ठेवण्याच्या ऐवजी जर त्याच्या जवळ आपण अर्थ कनेक्टेड दुसरी मेटल प्लेट जर ठेवली तर याची कॅपॅसिटी काय होत आहे, प्रचंड प्रमाणात इन्क्रीज होत आहे. लक्षात. त्यामुळे आपण लार्ज अमाऊंट ऑफ चार्जेस विदाऊट इन्क्रीजिंग पोटेन्शियल, विदाऊट नॉट सिग्निफिकंटली इन्क्रीजिंग पोटेन्शियल आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. कारण तुम्हाला माहीत आहे एखाद्या सिस्टमचं पोटेन्शियल जर खूप हाय असेल तर अशा सिस्टमसोबत डील करणं खूप डेंजरस असते. त्यामुळे आपलं एम काय आहे, पोटेन्शियल डिक्रीज करणे, सो दॅट कॅपॅसिटी विल बी इन्क्रीजिंग. लक्षात. आणि या सिस्टीमसोबत डील करणं तेवढंच करेल सेफ राहील. दिस इज कॉल्ड दी कॅपॅसिटी. म्हणून आपल्याला माहीत आहे की ही अरेंजमेंट आपण अशी घेत आहे की ज्या अरेंजमेंटमध्ये आपण काय यूज करत आहे, 2 कंडक्टर यूज करत आहे. त्यापैकी एक कंडक्टर आपण काय करत आहे, चार्ज करत आहे आणि दुसरा काय करत आहे, आपण अर्थ कनेक्टेड आहे. अशा प्रकारची जी अरेंजमेंट असते 2 कंडक्टरची की जी आपण यूज करत आहे कशासाठी, इलेक्ट्रिकल फील्ड किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर्ड करण्यासाठी इन द फॉर्म ऑफ चार्जेस. कारण आपल्याला माहिती याच्यावर आपण लार्ज अमाऊंट ऑफ चार्जेस आता आपण डिपॉझिट करू शकतो विदाऊट मच इन्क्रीज इन पोटेन्शियल. जास्त प्रमाणात पोटेन्शियल इन्क्रीज न करताही आपल्याला खूप जास्त चार्जेस या प्लेटवर डिपॉझिट करता येतात. आणि हेच आपलं एम आहे. आणि असं करणारा जो डिव्हाइस असतो त्याला म्हणतात कॅपॅसिटर. मग काय सांगतील आपल्याला कॅपॅसिटरची डेफिनेशन. कॅपॅसिटर इज an arrangement of 2 conductor out of which one conductor is charged and the other conductor is earth connected. Such type of arrangement is called capacitor. आता या कॅपॅसिटरमध्ये आपण जे 2 कंडक्टर यूज करत आहे ते कसे आहेत, पॅरलल प्लेट्स आहेत. म्हणून या कॅपॅसिटरला म्हणतात पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. जर या 2 कंडक्टरच्या ऐवजी 2 प्लेटच्या ऐवजी जर आपण 2 कोसेंट्रिक स्पियर जर घेतले असे, आउट ऑफ विच इनर स्पियर आपण काय करत आहे, असा चार्ज करत आहे आणि आउटर स्पियर काय आहे, अर्थ कनेक्टेड आहे. असा जो कॅपॅसिटर असतो त्याला म्हणतात स्पेरिकल कॅपॅसिटर. ओके. तिसरं तुम्हाला माहीत आहे, जर 2 कंडक्टर इन द फॉर्म ऑफ 2 कोॲक्सियल सिलेंडर्स असतील, असे कोॲक्सियल सिलेंडरच्या फॉर्ममध्ये जर 2 कंडक्टर असतील, त्यापैकी आतला आपण चार्ज करत आहे आणि बाहेरचा आपण अर्थला कनेक्ट करत आहे. सच अरेंजमेंट ऑफ 2 कंडक्टर इन द फॉर्म ऑफ 2 कोॲक्सियल सिलेंडर्स इज कॉल्ड सिलेंड्रिकल कॅपॅसिटर और सिलेंड्रिकल कंडेन्सर. कॅपॅसिटर आणि कंडेन्सर दोन्ही एकच. कळलं का. 2 कोसेंट्रिक स्पियरच्या फॉर्ममध्ये जर कंडक्टर असतील तर अशा काय म्हणतो, स्पेरिकल कॅपॅसिटर. कोॲक्सियल सिलेंडरच्या फॉर्ममध्ये जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सिलेंड्रिकल कॅपॅसिटर. आणि 2 पॅरलल मेटल प्लेट जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. दिस इज दी प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. कळलं तुम्हाला. ओके. मग पुन्हा सांगता येईल आपल्याला काय एम काय किंवा त्याचं मेन एम काय आहे कॅपॅसिटरचं, काय, टू स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज विदाऊट मच इन्क्रीज इन पोटेन्शियल. आणि हे आपण अचीव करत आहे कसं, बाय प्लेसिंग 2 कंडक्टर्स आउट ऑफ विच वन इज चार्ज अँड द अदर इज अर्थ कनेक्टेड. सच अरेंजमेंट इज कॉल्ड कॅपॅसिटर और कंडेन्सर. कळेपर्यंत थँक्यू.